आज आम्ही चाललो आहे कोल्हापूरच्या अंबाबाईला दर्शन घेण्यासाठी. सगळी आमची फॅमिली वगैरे सगळं सहकुटुंब सगळी भाचं वगैरे चाललो आहे. आम्ही कनी टू व्हीलरनं आलो होतो निप्पाणीमध्ये आणि दीदी त्यानं कनी बसनं आली होती. मग निप्पाणीमधून आम्ही डायरेक्ट कनी रंकाळा गाडी पकडली. सीट काय आम्हाला पुढे भेटली नाही, पाठीमागं बसली होती. मग आमची सगळी चिल्लर पार्टी पाठीमागच बसली होती आणि दंगा करायला तेवढं तिकीट काढलं. 410 रुपये तिकीट झालं आणि तिथनं मग पुढं थेट निघालो. जवळपास 1 ते सव्वा तासामध्ये कनी आम्ही रंकाळ्यात पोहोचलो. आणि रंकाळ्याजवळनं तुम्हाला अंबाबाईला मंदिराला जायचं असेल तर रिक्षा वगैरे करू नका. 5 ते 10 मिनटामध्ये तुम्ही जाऊ शकताय. जवळपासच आहे, 5 ते 10 मिनटात तिथनं कनी अंबाबाई मंदिर आहे. मंदिराजवळ आलो. आमच्या ताईला गजरं घ्यायचं होतं. मग इथं मस्तपैकी कनी गजरं घेतलं बघा. 4 गजरं घेतलं. 100 रुपयाला 4 गजरं होतं. मग तिथनं कनी कमळाचं फूल पण मला द्यायचं होतं अंबाबाईला. मग कमळाचं फूल घेतलं बघा आणि तिथनं कनी आम्ही दर्शनाला आलो. ओटी वगैरे घेतली आणि दर्शनाला आलो. मग हे तुम्ही मंदिर बघू शकता. तुम्ही जर बघितलं नसेल तर ह्या व्हिडिओमधूनच तुम्ही दर्शन घेऊ शकता. मग आज गर्दी पण फुल्ल होती. शुक्रवारची आणि बुधवारची खूप गर्दी असते, पण आज गुरुवार होता तरी पण गर्दी काय सुट्टी नव्हती. 1 लाखापेक्षा जास्त पब्लिक होतं दर्शनासाठी. भाविक वगैरे भरपूर होते. हे दर्शन घेतेवेळी मामा असतात बघा, हे इथं पास द्यायला वाटायला असतात. हे पास घेण्यासाठी तुम्हाला कनी फ्रीमध्ये प्रसाद मिळतोय. 12 ते 3 ह्या वेळेस बाहेरून जे लोक येतात त्यांच्यासाठी हा प्रसाद असतोय. मग तिथून आम्ही जरासं पुढं आलो आणि रांगेमध्ये थांबलेलो. 2 तासानंतर आम्हाला दर्शन भेटलं. जवळपास आम्ही 12ला रांगेत बसलेलो. 2 वाजता दर्शन मिळालं आणि तिथून मग पुढं आम्ही निघालो. मग फायनली आम्हाला दर्शन वगैरे घेतलं. आत काय मोबाईल अलाउड नसतोय, त्यामुळे आतला काय व्हिडिओ वगैरे घेतला नाही. दर्शन वगैरे घेतलं आणि हे बॅक साईडनं तुम्हाला मंदिर दाखवतो. बॅक साईडनं वगैरे फोटो वगैरे काढले आणि मग म्हटलं आम्ही प्रसाद घेण्यासाठी आलो बघा. इथं प्रसाद म्हणजे एक नंबर सुंदर असतोय. खीर असतोय, भात असत्या, आमटी असत्या, परत ताक वगैरे असतं. इथं सोय एक नंबर केलेली असत्या बाहेरच्या भाविकांनी. प्रसाद तुम्ही बघू शकता. स्वादिष्ट असा एक नंबर प्रसाद होता. मग प्रसाद वगैरे घेऊन आम्ही थोडं इकडे तिकडे शॉपिंग वगैरे केली. चप्पल वगैरे घ्यायची होती. परत काय काय पसंत पडलं ते घेतलं. मग फायनली म्हटलं आता जायचं होतं घराकडं. मग टोपी पण मला घेतली. उन्हाचा तडाखा चालू होता आणि त्यात आज पाऊस पण पडला. तेवढ्यात आम्ही आलो रंकाळा बस स्टँडवर. आणि बस पण इथं 20-20 मिनिटाला निप्पाणला बस आहेत, त्यामुळं तुम्ही येऊ शकताय. खूप भारी आहे. जातेवेळी हे रंकाळा तलाव घाट पडलं. तरी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते. आवडला असेल तर फॉलो करा लागते. सप्लाय शे. जय हिंद, जय महाराष्ट्र.